अगं अश्विनी. हा आजोबा. अगं ते राधा राधा. हा तेच अगं काय माहितीये का आपलं तर सुरतचं पत्र आलंय ना तर जरा मला वाचून दाखवतेस. आता नको, उशीर झालाय हो कॉलेजला, आल्यावर दाखवते ना. आल्यावर मग कधी येणार तू? संध्याकाळी. संध्याकाळी. हा. हा मग आता तर काय तर मराठीमध्ये तुला कोण काय शिकवतो तो? शेंडगे सर. हा शेंडगे सर आजोबा. हा. जाऊ द्या तुमच्या. हुशार आहेत ना तर? होय आजोबा हुशार आहे. मग ते कोण म्हणालीस पण तर जाऊ दे पण हे पत्र मी संध्याकाळी वाट बघतोय. हा तुझी पण अगदी सांगतोय. अगं सुरतचं पत्र आहे. हा वय मी येते, टेन्शन नका घेऊ. घरी येते मग वाचते. बर लय घाईत आहेस. हा आजोबा होय, बरं, पण येते आता. हा. हा ठीक आहे. मंग्या धंद्याचं काहीतरी बघितलं पाहिजे रे. आपण एक केळीवर न्यूज केली तर रे मंग्या. केळीचं करून काय मिळणार आपल्याला? केळं? अरे केळं मिळणार नाही बरोबर तुझं म्हणणं, पण काहीतरी वेगळं करायला पाहिजे मंग्या. सबस्क्रायबर वाढवलं पाहिजेत आपले. मंग्या हा. आपली गाडी निघाल, चल गाडी निघाल. आपल्याकडे गाडी नाही. जाऊ दे, इकडे खाली उतरा येते ना व्यवस्थित, येते ना हा. तर आता तुम्ही काय करता? अरे धंदा करतो. आपण पाहू शकता इथं अवैध धंदे चाललेत आणि इथं कोणाचंही लक्ष नाही. आणि आता मी स्वतः सदा आग लावणार आहे. तर तुम्ही कसला धंदा करता समज? अंड्याचे तुला दिसत नाही हा? धंद्यावर आलो रिक्षाच्या. ते रिक्षामध्ये धंदे केले जातात. तुम्ही इथे लक्ष द्या, इथे रिक्षामध्ये धंदे केले जातात. आपल्या मनाने हवं ते धंदे करतात लोक. आणि हे सगळं चालू आहे अगदी मनोमान चालू. अरे काय मनोमन चालू हा? काय धंदा चालू आहे? अरे एक सकाळपासून धंद्याला भाडा नाही भेटला. अरे तू आणखी डोका खराब करतेस माझा. सॉरी बंद कर. हे वाढले काय? सबस्क्राईब वाढले? कुठं 3च आहेत. वाढतात नाही अजून? यार काहीतरी वेगळं केलं पाहिजे मंग्या. बघा काहीतरी डोकं लावा आता. कुछ तो अलग करना पडेगा. इकडे काय गाड्या लावला नाही आलं? ही कोणाची? 9400. यायला आम्हाला पाक्या ह्याच्यामुळेच परवा डुकरा गेली. अरे सूरज. अरे ऐक तर का ब 9400 पाक्या ह्याच्यामुळे परवा आपली डुकरा गेली. डुकरा? हा. अरे डुकरा ऐक म्हणजे सूरज ऐक ते अण्णांना बघितलंस काय कुठे? अण्णा? हा अण्णा मेले. काय? हा मेले. अरे कुठले अण्णा बोलतोय? अरे अण्णा ते ना परवा मेले. अरे राधाचे बाबा. हा राधाचे बाबा आहेत जीवन. हा मग ते काय झालं होतं माहितीये काय? परवा ते माझ्याकडे आले होते हा. आणि राजाच्या स्थळाबद्दल बोलत होते. हा. पण काय थांब. कळलं मला. काय कळलं? सगळं कळलं. काय? माझ्या बापसान मला दुकानात पाठवलं. मी इथं आहे, मला लय काम आहे. अरे, पण मला लय सूरज, मोठं ऐकून माणूस घे, आहे. सूरज. नाही मग काम आहेत लय. आले मी. दया बसलाय काय? चल जेवायला. बाय तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचं आहे. ठीक आहे बोल, नंतर आधी जेवून घेऊ. चल. बाय खरोखर महत्वाचं आहे. 2 मिनिटं बस फक्त. काय ना तू पण. बरं बोल आता पटकन. ते आर्मीबद्दल बोलायचं होतं. आर्मी बद्दल? ठीक आहे बोल, काय बोलायचंय? मला असं वाटतं की तू भरती व्हावं. मी आर्मी मध्ये? हो. येडा बिडाय काय? बाय. काय बाय? मी कशी भरती होणार? माझं ट्रेनिंगचं मी बघतो. पण वय पण नाही ना. वय काय एवढं जास्त नाही तुझं, बसेल त्यात. म्हणजे तू सगळं ठरवूनच आलंय. हो. ठीक आहे बघते मी. अरे बसला काय? जेवायला चल. हो आलो. राजा मला आपल्याला ना आपल्या भावकीसाठी काहीतरी करायला हवं. आपण दोघंच आहोत भावकी. हा बघ सूर्या, जोपर्यंत तू आपल्या भावकीत आहेस ना तोपर्यंत आपली भावकी काय सुधारणार नाही. काय मेल्या म्हणजे मी मरायची वाट बघतोस की काय? अरे मारायची वाट बघू नाही तर काय? मी कुठं पोरगी बघायला गेला की तू माझ्या आडवा येतोस माद्रासारखा. मग ते मी पहिली पोरगी बघायला गेला होतास ती ती सीमा, तिचं काय झालं? मी तेव्हा तर आलो होतो का? सीमाचा काय झाला काय सांगू तुला. सीमा मला जाम रे आवडली होती. अरे ती चहा घेऊन आली आणि चहा बरोबर येताना पार्लेचा 5वाला बिस्किटा घेऊन आली. मग काय झालं?
अरे तो बिस्किट कपामध्ये बुडवायला गेलो तर बिस्किट आतल्यात तुटला. बापरे, मग काय झालं? मग काय झालं काय, बिस्किट पण तुटला आणि लग्न पण तुटला. मग आता राजा पोरगी बघणार आहेस की नाही? मरू दे, मी माझ्या लग्नाचा नादच सोडलाय. रणका राहायचा आता. अरे देवा, ठेव. फोन आला. फोन लय येतात तुला. हां, हॅलो, कुठली? वर्धेची? थांबा एक मिनिट. हां बोला, कुठली वर्धेची? हां हां, उद्या येतो उद्या. हां, फोटो पाठवा तुम्ही, मोबाईलला फोटो पाठवा माझ्या. हां. कुठली कुठली पोरगी आहे? नाही पोरगी नाही. ते आता काय? ऐकलं मी. हे राजा, असं नाही करायचं. तुझ्या भावकीतला मी सांग ना. नाही बघ, सांग की राजा. अरे ते वर्धेतली पोरगी. वर्धेतली पोरगी? हा का, काय झालं? देवा राजा, अरे तुला पण नेतो उद्या मी. नाही मला नेऊच नको. वर्धेत मला जायचंच नाही आहे. भाऊ, वर्धेतली पोरगी. अरे आता काय झालं तुला? राजा जा तू. हा? जा जा, एक मिनिट. सांग ना सांग ना. नाही मी नाही तू जा. नंतर बोलू नको फक्त. जा, काळजी घे. हा, असं काय? हे सुया, काय सांगू भावा, त्या राधासाठी दिव खच्चाक खच्चाक होतोय ग. कचक कचक. हा, राधा तुला भाव देत नाही ना? होय होय. त्या राधा पाहिजे तू नोकरी सोडून आलास? काय करणार? अरे लाज वाटली पाहिजे तुला. एका पोरीसाठी नोकरी सोडलास. अरे आता सोडली. अरे नोकरी करशील ना तर अजून चांगली पोरगी भेटेल तुला. याला जो आलाय गावात इकडे. पण राधासारखी पोरगी नाही भेटणार रे. होय काय? वय लय भारी. मग आता काय करणार आहेस? तूच सांग. मी काय सांगू, इथं माझं वांद झालेलं आहे. आपलं दोघांचं दुःख सेम आहे. करपटलेलं कालीज आहे आपलं. एक काम कर, माझ्याकडे एक काम आहे. काय तर सांग. उद्यापासून येशील? आत्तापासून येतोय. आत्तापासून एवढी घाई करू नको. मग कौला तोडायचा काम आहे. आवला. त्या खालच्या वाडीतला सूर्या सावता येतं, हा, त्याची कौला तोडायची आहेत. भारे चांगलं बांधा येतील ना तुला? कचकचून बांधतोय. हा, मग ठीक आहे. तर उद्यापासून यायचं आहे तुला. हा चालेल. पैसे मिळतील. अरे भावानो, हा, राधाच्या बाबांना बघितलं का तिथे? ए राधाचं नाव काढू नको. हा, सांगून ठेवतो. शांत राहा जरा, शांत राहा. ए, आवाज खाली ठेव. शांत राहा. तू पण कशा गांजी लुटवतोय बसलेला, जरा ग बस. पण झालं काय? आम्ही सांगतो तुला नंतर. तू आधी जा. बरं, येतो मी. हा ये. गावातल्या पोरांबरोबर लागायचं. तू थांबवलंस म्हणून, नाही तर आता मारलंस. अरे तू थांब. माहिती काय कोण आहे तुझा? कोण? पोलीस आहे, पोलीस. दांडकं पडतील ना तुझ्या. आपल्याला कवले तोडायचे. कौला तोडायची उद्यापासून. जरा धीर धर. तू धीर धरत नाहीत ना, म्हणून सगळं गडबड होते. राधा तर गेलेले, गप कौला तोडूया. चल. दिल खचाक 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 हो गया. काय ग? तुमचा पायजमा नव्हता धुवायला? नव्हता, पण तू विचार कसला करतोयस एवढा? अण्णा, ते दया बोलत होता, बाई तू आर्मीत भरती हो. काय? हो, म्हणजे कसं माझं स्वप्न पण पूर्ण होईल ना. मग तू काय ठरवलायस? हा, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही, पण कसा जरा घरचा. बघ, तू घरचा कायदा विचार सोडून दे. हा अण्णा, फक्त तुमचा नाही हो, घराच्या खर्चाचा पण विचार आहेच ना. आता आपला घर खर्चच कसा तरी चालतोय, त्यात मी भरती होणार म्हणजे अजून पैसे नाही झेपायचा अण्णा. हे बघ, खर्चाचं तू सोड. खर्चासाठी मी हाय ना, बापूस जिवंत हाय ना अजून. हा, मग खर्चाचा विषय सोड. पण मी तुला दुसरं सांगतो की त्या दया सांगतो म्हणून नको. तुला जर मनापासून आर्मीत भरती व्हायचं असेल तर तू भरती हो. तुझा काय त्या फॉर्म भर.
खर्चाची बाजू मी सांभाळली, तुला शब्द देतो. वय अण्णा. हा तू हे बघ, आम्ही जी बापूस मंडळी असतो ना, ही पोरांचं लहानपणापासून ती शिकशील कशी, हा मोठी कशी होतील याचाच विचार करीत असतो. तेव्हा ती काळजी करायचं कारण नाही. समजला ना तू? अण्णा करते विचार, बघते. कर विचार, आर्मीत जा. आपण ह्या असं रडवं तोंड घेऊन नको जाऊ. बरं अण्णा, आजोबांनी बोलवलेलं, मी जाऊन येते. बर जा. हा जा जा जा. दया, ओ ए दया. हा ना, बोला. बोलवलं? सकाळपासून हे गेला तू घरातच होतास की का? हां, घरातच आहे. आणि त्या राधास काय सांगितलंस तू? काय काय नाही सांगितलं? तुला मिलिटरीचा फॉर्म भरायला सांगितलास ना? होय. तिला सांगितलं. आणि मग तू काय करणार? तुला काय धाड भरली आहे काय मिलिटरीत फॉर्म भराय? एवढी बॉडी वाढवून ठेवला आहे, त्याचा उपयोग काय? का गाण्याने तू गावभर उठगत बसणार? बघ विचार कर. देशासाठी काम करायचं असतं, पण फॉर्म भरायचा विचार कर. जा, गुरं सोडली आहेत, ती बांधून घे जा. आजोबा. अरे सुमती, ये ये ये. राधा. हे बघ, नाव बदल म्हणून काही फरक पडत नाही. हा, आणि आपल्यावरचं जे प्रेम आहे ना, ते देखील कमी होत नाही. बघ. वय आजोबा. बरं द्या आता चिठ्ठी. हा दर कुंदा, ही चिठ्ठी वाच लवकर. राधा आजोबा. लक्षात ठेव, लक्षात ठेव. प्रिय बाबांनो, हो. बाबांनो, इथे सगळं नीट आहे. गेले 15 दिवस इथं फायरिंग झालेली नाही. नाहीतर मध्ये 3 माकडं पेटून उठली होती. दगडफेक, फायरिंग, एकाला तर पकडलं त्या दिवशी. पण काय, 16 वर्षाचा मुलगा हातात बंदूक घेऊन आला होता. म्हणे बाप मेला त्या बॉर्डरवरच्या चकमकीत, त्याचाच बदला घ्यायचाय. साल्यानी 16 वर्षाच्या मुलाला पाठवलं होतं. बाबांनो, तेव्हा तुमची मला लय आठवण आली. तुम्ही कसं मला नेहमी सांगायचं ना, बॉर्डरवर गेलास तर फक्त देशाच्या रक्षणासाठी बंदूक उचल. पण त्याला तसं कोणी सांगितलं नाही ना. जाऊ दे, त्याला जर कोणी शिकवला असता की बदलेच्या भावनेने उचललेली बंदूक नेहमी स्वतःचाच घात करते, तर त्याने नसता केला बाबांनो असं. बाबांनो, जेव्हा जेव्हा देशाच्या रक्षणासाठी रात्रभर तिथे लढतो, जागतो, तेव्हा तेव्हा तुमच्या जवळ थांबून तुमची सेवा केल्याचा भास होतो. तुम्ही काळजी घ्या. इथं फोन वापरायची अजून परवानगी मिळालेली नाही. मिळाली की लगेच फोन करतो. लहानपणी ना, मी हे सगळं त्याला समजावून सांगितलं होतं. बघा हे कसं आठवतंय. काही आठवडे अशा असतात ना, की विसरण्यासारखा मोठा आधार असून देखील ना, विसरला जात. वय आजोबा.